नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिलायन्स फाउंडेशनमार्फत जे ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन यामार्फत जी स्कॉलरशिप भेटते, त्याचा ऑनलाईन फॉर्म कसे भरावे याची ए टू झेड प्रोसेस आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. मित्रांनो, ही रिलायन्स फाउंडेशनची ऑफिशियली वेबसाईट आहे आणि याच वेबसाईटवर आपल्याला फॉर्मसुद्धा भरायचा आहे. याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथून जाऊन तुम्ही क्लिक केला डायरेक्ट तुम्ही या साईटवर येऊ शकता. मित्रांनो, ऑनलाईन फॉर्म भरण्यापूर्वी आपण थोडक्यात स्कॉलरशिप संबंधित डिटेल पाहूया. त्यानंतर ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे सुद्धा या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. त्याचा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर का तुम्ही आमच्यावर नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. मित्रांनो, ही प्रोसेस तुम्हाला 4 स्टेपमध्ये कंप्लीट करायची आहे. यामध्ये नंबर 1 ची प्रोसेस आहे ॲप्लिकेशन फॉर्म. या ठिकाणी पाहत आहे की तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला सर्वप्रथम ऑनलाईन भरायचा आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म भरल्यावर 2 नंबरचं ऑप्शन आहे की ॲप्टिट्यूड टेस्ट. या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरल्यावर तुम्हाला एक मेसेज येणार आहे. त्यावेळेस तुमची ऑनलाईन पेपर या ठिकाणी होणार आहे. मित्रांनो, ऑनलाईन पेपर हा तुम्ही घरी बसल्या आपल्या लॅपटॉपच्या माध्यमातून सुद्धा देऊ शकता. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. ऑनलाईन पेपर दिल्यावर तुम्हाला नंतर या ठिकाणी इंटेल सिलेक्शन म्हणजे तुमचं जर का चांगला तुम्ही पेपर सोडवला, त्यानंतर तुम्हाला तुमचं जर का लिस्टमध्ये नाव असेल, तर तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे आणि त्यानंतर तुमचं शेवटची स्टेप आहे अनाउन्समेंट. म्हणजे तुमचं जर का सिलेक्शन झालं, तर त्यानंतर तुमचं या ठिकाणी अनाउन्समेंट होणार आहे आणि अनाउन्समेंट झाल्यावर तुम्हाला जी स्कॉलरशिप मिळणार आहे, ती 2,00,000पर्यंत 2,00,000 भेटणार आहे ग्रॅज्युएशनसाठी आणि ग्रॅज्युएशन ते पोस्ट ग्रॅज्युएशन अशी 2 ते 6 लाखापर्यंत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तुम्हाला स्कॉलरशिप भेटणार आहे. ऑटोमॅटिकली तुम्ही जे खातं जोडसाल त्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट या ठिकाणी पैसे ठिकाणी येणार आहे. आपण थोडक्यात इलिजिबिलिटी क्रायटेरिया पाहू म्हणजे अ, पात्रता वगैरे काय आहेत. या ठिकाणी तुम्ही साईडवर आल्यावर तुम्हाला सर्व डिटेल तुम्हाला पद्धतशीरपणे पाहून वाचून या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. या ठिकाणी पाहता की पहिली जी अट आहे म्हणजे तो भारताचा नागरिक असावा. रेसिडेंटल इंडियन सिटिझन म्हणजे भारताचा नागरिक असावा. त्याचप्रमाणे पास स्टँडर्ड 12th विथ मिनिमम मार्क्स म्हणजे तुम्ही 12वीमध्ये मिनिमम 60% मार्कासह एनी फॅकल्टीमध्ये पास असणे आवश्यक आहे. जर का तुम्हाला 60% असतील तरच तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. अदरवाईज अप्लाय करू शकत नाही. 60च्या वर तुम्हाला या ठिकाणी एनी फॅकल्टी आर्ट्स, सायन्स, कॉमर्समध्ये पर्सेंटेज असणे आवश्यक आहे. तेव्हाच या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर या ठिकाणी 3 नंबरची अट आहे करंटली एनरोल्ड इन द फर्स्ट इयर अकॅडमी इयर 2025-26 इन अ रेग्युलर फुल टाईम डिग्री कोर्स इन एनी स्ट्रीम. म्हणजे तुम्ही या वर्षीला फर्स्ट इयरमध्ये असणे आवश्यक आहे 2025-26मध्ये रेग्युलरमध्ये. त्याचप्रमाणे फुल टाईम म्हणजे जर का तुम्ही डिस्टन्समध्ये ॲडमिशन घेतली असेल तर ती या ठिकाणी चालणार नाही. म्हणजे रेग्युलरमध्ये तुम्हाला या ठिकाणी ॲडमिशन असणे आवश्यक आहे. जर का तुम्ही सेकंड इयरमध्ये असाल किंवा थर्ड इयरमध्ये असाल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकत नाही. सो तुम्ही 12वी पास झाल्यावर जर का तुमची ॲडमिशन तुम्ही फर्स्ट इयरला घेतली असेल तेव्हाच तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. त्यानंतर तुमचं उत्पन्न हे 15 लाखापर्यंत असणे आवश्यक आहे. या ठिकाणी मित्रांनो 2.5 लाखापर्यंत या ठिकाणी त्यांना जास्त मान्यता देण्यात येणार आहे. म्हणजे 2.5 लाख ते 15 लाखापर्यंत या ठिकाणी तुमचे उत्पन्न असेल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यानंतर या ठिकाणी चौथी स्टेप आहे की ॲप्टिट्यूड टेस्ट इज मॅन्डेटरी. म्हणजे जर का तुम्ही फॉर्म भरल्यावर तुम्हाला स्कॉलरशिप भेटणार याची हे नाही. फॉर्म भरल्यावर तुम्हाला ऑनलाईन पेपर द्यावा लागेल. ऑनलाईन पेपरमध्ये जर का तुम्ही पास झाले तेव्हाच या ठिकाणी तुमची सिलेक्शन किंवा स्कॉलरशिप भेटणार आहे. त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे हे इलिजिबिलिटी क्रायटेरिया असून आता या ठिकाणी कोण अपात्र आहेत या ठिकाणी थोडक्यात पाहूया. मी सांगितल्याप्रमाणे पहिली अट आहे की तुम्ही सेकंड इयरला जर असाल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकत नाही. त्यानंतर स्टुडंट पर्चेस देअर डिग्री थॉट ऑनलाईन बाय हँड रिमोट डिस्टन्स बाय एनी अदर नॉन रेग्युलर मॉडल्स म्हणजे मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे जर का तुम्ही अदरमध्ये ॲडमिशन घेतली असेल म्हणजे फेलूवर वगैरे त्यानंतर डिस्टन्स म्हणून त्यानंतर
त्याला आपण एटी-गिटी वगैरे असेल, तर अशा प्रकारे या ठिकाणी जर का तुम्ही फर्स्ट इयरला असाल, तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकत नाही. त्यानंतर 3 नंबरची अट आहे, स्टुडंट हू हॅव पास डिप्लोमा आफ्टर 10th स्टँडर्ड. म्हणजे जर का तुम्ही 10वी नंतर डिप्लोमा केला आणि नंतर जर का तुम्ही ॲडमिशन घेतली असेल, तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकत नाही. त्यानंतर 4 नंबरची अट आहे, स्टुडंट पर्चेसिंग सेकंड इयर अँड 6 इयर अंडर ग्रॅज्युएट डिग्री कोर्स. म्हणजे तुमचा कोर्स हा ग्रॅज्युएशनमध्ये 2 वर्षाचा किंवा 6 वर्षाचा असेल, तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकत नाही. तुमचा कोर्स हा 3, 4, 5 वर्षाचा असेल, तरच या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. अशा प्रकारे हे सर्व अटी दिलेल्या असून जर का तुम्ही या अटीमध्ये बसत असाल, तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर तुम्हाला खाली इकडे आल्यावर या ठिकाणी पाहत आहे, की तुम्ही अप्लाय फॉर्म भरण्यासाठी क्लिक हेअर टू अप्लाय या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपण हे डिटेल माहिती पाहिलेली असून या माहितीमध्ये इन्फॉर्मेशनमध्ये काही अडचण असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. आता आपण फॉर्म कसा भरावा, ऑनलाईन कसे भरावे हे हे आपण आता या ठिकाणी पाहूया. सो मित्रांनो, अशा प्रकारे ही माहिती सांगितलेली असून आता आपण क्लिक हेअर टू अप्लाय या ऑप्शनला क्लिक करूया. या ठिकाणी मित्रांनो क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी एक डॅशबोर्ड ओपन झालेला आहे. या ठिकाणी तुम्ही पाहता की आय एम रेसिडेंटल इंडियन या चेकबॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इकडे 10वीतनी किती पर्सेंटेज आहेत ते तुम्हाला टाकणे आवश्यक आहे. या ठिकाणी 10वीत तुम्हाला 60%च्या वर मार्क असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. 60% असतील तरी तुम्हाला चालेल, परंतु 60%च्या वर तुम्हाला पर्सेंटेज असेल तरच या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर तुम्हाला खाली इकडे पर्सेंटेज टाकल्यावर त्यानंतर सिलेक्ट डिग्री या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर सिलेक्ट डिग्री ऑप्शनला क्लिक केल्यावर तुमचं जे असेल आर्ट्स, सायन्स, कॉमर्स इत्यादी, तर या ठिकाणी तुम्हाला ते फिलअप करायचं आहे. मी या ठिकाणी आर्ट्स हे ऑप्शन निवडतो. त्यानंतर आर्ट्स हे ऑप्शन निवडल्यावर त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट डिग्री हे ऑप्शन चूज करायचं आहे. यामध्ये तुम्हाला मी या ठिकाणी आर्ट्स हे निवडल्यावर इकडे BA वगैरे हे चूज करणार आहे. त्यानंतर BA वगैरे निवडल्यावर त्यानंतर तुम्हाला सिलेक्ट डिग्री पुन्हा या ठिकाणी क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी तुमची डिग्री म्हणजे ग्रॅज्युएशन कोर्स हा किती वर्षाचा आहे, तर हे तुम्हाला या ठिकाणी चूज करायचं आहे. आता मी जनरली आपलं BA हे 3 वर्षाचं असते, तर या ठिकाणी मी 3 वर्ष हे ऑप्शन निवडतो. या ठिकाणी 3 वर्ष ऑप्शन निवडल्यावर आता या ठिकाणी तुमचं जे फर्स्ट नेम असेल ते टाकायचं आहे. त्यानंतर मिडल नेम आणि लास्ट नेम अशा प्रकारे नाव तुम्हाला टाईप केल्यावर या ठिकाणी एक हे टाकायचं आहे तुम्हाला ईमेल आय डी. त्यानंतर इकडे मोबाईल नंबर, त्यानंतर इकडे सिलेक्ट डिस्ट्रिक्ट, त्यानंतर डिस्ट्रिक्टमध्ये डिस्ट्रिक्ट निवडल्यावर सिलेक्ट सोर्सचं या ठिकाणी एक ऑप्शन आहे. सिलेक्ट सोर्समध्ये म्हणजे तुम्हाला ही माहिती कोणत्या प्रकारे मिळाली ते तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी पाहता की तुम्ही वेब सर्च, त्यानंतर रिकमेंडेड, त्यानंतर फ्रॉम अदर स्टुडंट म्हणजे एखाद्या मित्रांना किंवा विद्यार्थ्यांना जे सांगितलं असेल ते, त्यानंतर रिलायन्स फाउंडेशन स्कॉलर या साईडवर अशा प्रकारे या ठिकाणी बरेच ऑप्शन दिलेले आहेत. त्यानंतर न्यूजपेपर ॲड, फेसबुक रिलायन्स फाउंडेशन, इंस्टाग्राम, यूट्यूब रिलेशन फाउंडेशन अशा प्रकारे या ठिकाणी बरेच ऑप्शन दिलेले असून ते मी या ठिकाणी यूट्यूब रिलेशन फाउंडेशन वगैरे हे तुम्ही कुठल्याही प्रकारे तुम्ही निवडू शकता. तर या ठिकाणी हे निवडल्यावर त्यानंतर इकडे सिलेक्ट होर्समध्ये निवडायचं आहे तुम्हाला हाऊस होल्ड इन्कम म्हणजे तुमचं उत्पन्न किती आहे. तर इथे या ठिकाणी मी लेस दॅन अँड ओर इक्वल टू 2,50,000 वगैरे हे मी निवडू शकतो. त्यानंतर या ठिकाणी 2-3 ऑप्शन दिलेले आहेत. जे तुमचं उत्पन्न असेल ते या ठिकाणी तुम्हाला चूज करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही बिटवीनचं ऑप्शन आहे. पण तो जनरली आपण पहिलेच ऑप्शन या ठिकाणी चूज करूया. सो मित्रांनो, अशा प्रकारे ही सर्व माहिती भरल्यावर तुम्हाला या ठिकाणी आय ॲग्री पुन्हा दोन्ही चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कॅप्चर टाकून सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे.
सो मित्रांनो, अशा प्रकारे मी पूर्ण माहिती भरल्यावर सबमिट या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे एक मेसेज येणार आहे. यू आर इलिजिबल टू अप्लाय टू द स्कॉलरशिप अँड मे नाऊ प्रोसेस टू स्टार्ट द ॲप्लिकेशन. प्लीज चेक युअर ईमेल फॉर लॉग इन इन्स्ट्रक्शन. मित्रांनो, अशा प्रकारे मेसेज आल्यावर या ठिकाणी तुम्हाला डन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. नंतर मित्रांनो, अशा प्रकारे मेंबर लॉग इनचं ऑप्शन आल्यावर या ठिकाणी तुम्हाला युजरनेम टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे. वन टाईम पासवर्ड तुमच्या ईमेलवर आलेला असेल तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे आणि युजरनेम तुमच्या मेलवर आलेला असेल, परंतु या ठिकाणी युजरनेम आपला ईमेल आय डी असते जनरली. तर या ठिकाणी युजरनेम म्हणून तुम्हाला ईमेल आय डी वापरावा लागेल. त्यानंतर पासवर्ड म्हणून तुमच्या जो मेलवर पासवर्ड आला असेल तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. तो टाकून तुम्हाला लॉग इन या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्हाला पासवर्ड चेंज करून घ्यायचा आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी तुमच्या ओ-टी-पी सेंड युअर मोबाईल नंबर अँड ईमेल आय डी दोनपैकी एक तुम्हाला या ठिकाणी ओ-टी-पी आला असेल, तो ओ-टी-पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. आता या ठिकाणी करंट पासवर्ड म्हणजे जो तुमच्या मेलवर आलेला आहे आणि जो तुम्ही आता टाकला तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे करंट पासवर्डमध्ये. त्यानंतर एक न्यू पासवर्डमध्ये तुम्हाला अ, नवीन पासवर्ड क्रिएट करायचा आहे. फॉर एक्झाम्पल 5 @123455. त्यामध्ये काही लेटर कॅपिटल असावे, काही स्मॉल @123455 अशा प्रकारे तुम्हाला एक पासवर्ड बनवून घ्यायचा असतो. त्यानंतर या ठिकाणी तुमच्या मोबाईलवर किंवा ईमेलवर एक ओ-टी-पी आला असेल, तर ओ-टी-पी या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचा आहे. त्यानंतर चेंज पासवर्ड या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे ही दोन्ही प्रोसेस केलेली असून आता चेंज पासवर्ड या ऑप्शनला क्लिक करूया. मित्रांनो, चेंज पासवर्ड क्लिक केल्यावर पुन्हा तुम्हाला लॉग इन आणि नवीन पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. मित्रांनो, लॉग इन करण्यासाठी पुन्हा तुम्ही युजर आय डी आणि मोबाईल नंबर टाकल्यावर, नवीन पासवर्ड टाकल्यावर या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एक ओ-टी-पी येणार आहे. त्यातनं ओ-टी-पी पुन्हा या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचा आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे लॉग इन करण्यासाठी पुन्हा ओ-टी-पी व्हेरीफाय करूया. त्यानंतर सबमिट ऑप्शनला क्लिक करूया. मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी आता आपण पुन्हा रजिस्ट्रेशन कंप्लीट केलेलं आहे. आता आपल्याला फॉर्म भरण्यासाठी आय ॲग्री या ऑप्शनला क्लिक करायचं आहे लॉग इन झाल्यावर. या ठिकाणी आय ॲग्री ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी नवीन पेज ओपन झालेलं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी लॉग इन झाल्यावर आता आपलं या ठिकाणी पाहत आहे की ॲप टू डेट टेस्ट हे पेंडिंग आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन स्टेटससुद्धा आहे, इन प्रोसेस आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही क्लिक केल्यावर हे तुम्ही पाहत आहे की प्लीज रीड द गाईडलाईन्स वगैरे या ठिकाणी क्लिक करा. पूर्ण PDF तुमच्यासमोर ओपन होणार आहे. ते PDF सर्व यांनी माहिती दिलेली आहे, ते तुम्ही वाचू शकता. त्यानंतर समोरचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला कंटिन्यू ॲप्लिकेशन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. कंटिन्यू ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे एक नवीन पेज या ठिकाणी ओपन होणार आहे. या ठिकाणी तुम्हाला 4-5 स्टेपमध्ये हा फॉर्म कंप्लीट करायचा आहे. पहिला आहे जनरल, त्यानंतर आहे दुसरं अकॅडमिक, त्यानंतर अवॉर्ड्स, त्यानंतर डॉक्युमेंट्स, त्यानंतर रिव्ह्यू. अशा प्रकारे हा 5 स्टेपमध्ये तुम्हाला फॉर्म कंप्लीट करायचा आहे. आता या ठिकाणी जेवढी आपण माहिती भरली असेल ते जनरल रजिस्ट्रेशन करताना इथे या ठिकाणी शो होणार आहे आणि जे माहिती भरायची राहिलेली आहे ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. आता या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे जे तुम्ही स्टार पाहत आहे ते लालवाले ते भरणे मॅन्डेटरी आहे. बाकी अदर विदाऊट स्टार तुम्ही नाही भरले तरी चालेल. फॉर एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी पाहता की अल्टरनेट नंबर या ठिकाणी स्टार नाही आहे. लालवाला ते नाही टाकला तरी चालेल. परंतु जे स्टारमध्ये आहेत ते तुम्हाला टाकणे आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला जे मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला महत्त्वाचे मुद्दे सांगणार आहोत. आता हा फॉर्म ओपन झालेला असून या ठिकाणी जे माहिती राहिलेली आहे ती तुम्हाला भरायची आहे. व्हिडिओ खूप मोठा होत असून मी तुम्हाला महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी सांगणार आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी डेट ऑफ बर्थ टाकायची आहे, जेंडर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, रिलिजन सिलेक्ट करायचं आहे, आपली मदर टंग जे असेल ते सिलेक्ट करायचे आहे. जे स्टार आहेत ते तुम्हाला भरणे आवश्यक आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी पूर्ण तुम्हाला माहिती भरायची आहे. या ठिकाणी जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी मित्रांनो, हे हँडिकॅपबद्दल डिटेल आहे. जर का तुम्ही हँडिकॅप असाल आणि कोणत्या प्रकारामध्ये असाल तर या ठिकाणी तुम्ही चूज करू शकता. त्यानंतर या ठिकाणी ॲड्रेस डिटेल आहे. जे तुमचा गावाचा ॲड्रेस, शहराचा ॲड्रेस जो असेल तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे पिनकोड सोबत. त्यानंतर या ठिकाणी पाहता की ती सेम ॲज करंट ॲड्रेस या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. म्हणजे वरचा ॲड्रेस आणि खालचा ॲड्रेस
म्हणजे राहण्याचा आणि पत्रव्यवहाराचा ॲड्रेस एकच आहे असा याचा अर्थ होतो. त्यानंतर या ठिकाणी दिलेलं आहे की प्लीज सिलेक्ट द ॲड्रेस वेअर वेअर यू विच टू रिसीव्ह एनी फिजिकली कॉर्पोरेशन डिटेल्स. तर या ठिकाणी तुम्ही परमनंट ॲड्रेस या ऑप्शनला क्लिक करू शकता किंवा करंट या ऑप्शनलासुद्धा करू शकता, कारण की आपण दोन्हीही ॲड्रेसमध्ये एकच ॲड्रेस टाकलेला आहे. त्यानंतर इकडे समोर खाली अजून खाली स्क्रॉल डाऊन केल्यावर फॅमिली डिटेल तुम्हाला भरायची आहे. या ठिकाणी नंबर ऑफ मेंबर इन द इमिडिएट फॅमिली, म्हणजे तुम्ही या ठिकाणी स्वतः धरून तुम्हाला आकडा टाकायचा आहे तुम्ही किती जण आहेत तर. त्यानंतर 2 नंबरचा ऑप्शन आहे की नंबर ऑफ चिल्ड्रेन स्टुडंट इन फॅमिली सेल्फ ब्रदर प्लस सिस्टर इफ एनी, म्हणजे तुमच्या व्यतिरिक्त किंवा तुम्ही धरून या ठिकाणी तुम्ही किती जणं या ठिकाणी तुम्ही शिक्षण घेत आहेत ते आकडा तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. 1, 2, 3 वगैरे जे असेल ते. त्यानंतर इकडे समोरचं ऑप्शन आहे प्लीज सिलेक्ट आय एम. या ठिकाणी तुम्हाला क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी 2-3 ऑप्शन तयार होतील. या ठिकाणी विचारत आहे की फर्स्ट पर्सन ऑर जनरेशन इन माय फॅमिली अटेंडिंग युनिव्हर्सिटी, म्हणजे तुम्ही एक पहिलेच व्यक्ती आहे की जे ग्रॅज्युएशन करत आहात अशा प्रकारचं हे ऑप्शन आहे. या ठिकाणी तुम्ही पहिलं, दुसरं किंवा थर्ड पर्सनसुद्धा निवडू शकता. म्हणजे तुम्ही तुमच्या घरामध्ये पहिले तुम्ही व्यक्ती आहे का तुम्ही ग्रॅज्युएशन करत आहे तर त्या ठिकाणी फर्स्ट ऑप्शन तुम्ही निवडू शकता, सेकंड, थर्ड किंवा निवडू शकता तुमच्या सोयीनुसार. त्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी ऑप्शन निवडल्या समोरचं ऑप्शन आहे की आर यू चाइल्ड ऑफ सिंगल पॅरेंट. या ठिकाणी जर का तुम्ही माता माता आणि पिताचे वडील माता-पिताचे तुम्ही एक मुलगा असेल तर तुम्हाला येस या ऑप्शनला करायचं आहे, नाहीतर नो. त्यानंतर या ठिकाणी समोरचं ऑप्शन आहे की आर आर इदर ऑफ युअर फॅमिली इन्क्लूड. या ठिकाणी क्लिक केल्यावर जर का तुमच्या घरातील कोणी वारलं वगैरे असेल तर फादर, मदर, बोथ या ठिकाणी 2-3 ऑप्शन आहेत. परंतु जर का कोणीच वारलं वगैरे नसेल आणि सर्वजण असेल तर या ठिकाणी तुम्ही नो हे ऑप्शन निवडायचं आहे. अशा प्रकारे ही माहिती पूर्ण भरल्यावर खाली तुम्हाला अजून स्क्रॉल डाऊन करायचं आहे. खाली तुम्हाला स्क्रॉल डाऊन केल्यावर या ठिकाणी पाहता की प्लीज ॲड युअर इमिडिएटली फॅमिली इन्फॉर्मेशन हिअर, म्हणजे जेवढे तुम्ही तुमच्या फॅमिलीत जेवढे आकडे असेल ते तेवढे या ठिकाणी कॉलम्स या ठिकाणी तयार होतील. फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी 3 हे आकडे टाकलेले आहेत, म्हणजे 3 मेंबर आहेत आणि शिकणारा 1 आहे. अशा प्रकारे या ठिकाणी मी 3चा आकडा टाकल्यामुळे या ठिकाणी 3 कॉलम या ठिकाणी झालेले आहेत. आता या ठिकाणी 3 कॉलममध्ये तुम्हाला सर्वप्रथम सेल्फमध्ये तुम्हाला तुमचे नेम, पूर्ण नाव टाकायचं आहे. त्यानंतर तुमचं एज्युकेशन काय आहे, त्यानंतर तुमचं शिक्षण काय आहे, त्यानंतर ॲन्युअली इन्कम हे तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला टाकायचं आहे मदर आणि फादरचं सेम प्रोसेस. या ठिकाणी तुमचे नाव टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एज्युकेशनमध्ये या ठिकाणी तुम्हाला 12वी हे चूज करायचं आहे. त्यानंतर ग्रॅज्युएशन आणि ऑक्युपेशनमध्ये तुम्हाला स्टुडंट हे ऑप्शन निवडायचं आहे. त्यानंतर जे तुमचं उत्पन्न असेल जेवढं ते या ठिकाणी तुम्हाला कॉलममध्ये टाकायचं आहे आणि सेम प्रोसेस अशीच मदर आणि फादरची. अशा प्रकारे हे इन्फॉर्मेशन भरल्यावर फॅमिली मेंबरची इन्फॉर्मेशन भरल्यावर समोर तुम्हाला खाली स्क्रॉल डाऊन करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी पाहता की तुम्ही पेरेंट्स किंवा गॅरंटेड कॉन्टॅक्ट डिटेल या ठिकाणी तुमच्या वडिलाचे नाव टाकायचं आहे, सरनेम टाकायचं आहे. त्यानंतर इकडे वडिलाचा मोबाईल नंबर, ईमेल आय डी. त्यानंतर इकडे रिलेशनमध्ये या ठिकाणी क्लिक केल्यावर तुम्ही कोणाचा कॉन्टॅक्ट नंबर देतात तिथून हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इकडे त्यांचा ॲड्रेस जो टाकायचा आहे, जो असेल तो आपला ॲड्रेस तो तुम्ही टाकायचा आहे. त्यानंतर पिनकोड, त्यानंतर या ठिकाणी एरिया सिलेक्ट केल्यावर मित्रांनो या ठिकाणी पिनकोड टाकल्यावर एरिया नेम ॲटोमॅटिक येणार, तसा येणार नाही. म्हणजे तुम्हाला सर्वप्रथम पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर आपला जो एरिया असेल तो टाकल्यावर इकडे ॲटोमॅटिक डिस्ट्रिक्ट, स्टेट आणि इंडिया आपोआप घेणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो हे पूर्ण वदरची माहिती तुम्हाला न चुकता पद्धतशीरपणे या ठिकाणी भरायची आहे. मित्रांनो शो आणि कंटिन्यू ऑप्शनला क्लिक केल्यावर समोरचं आता या ठिकाणी पेज ओपन झालेलं आहे. अकॅडमिक म्हणजे तुमच्या
शाळेसंबंधी या ठिकाणी तुम्हाला माहिती भरायची आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी पहिल्या ऑप्शनला क्लिक करा एज्युकेशनमध्ये. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पहिले 10वीची माहिती भरायची आहे, त्यानंतर 12वीची माहिती अपलोड म्हणजे भरायची आहे. या ठिकाणी आपण 10वी या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर 10वीचं वर्ष कोणतं आहे ते तुम्हाला या ठिकाणी चूज करायचं आहे. 10वीची वर्ष तुम्हाला कोण्या सिलेक्ट करायचं आहे. तुमचं जे बोर्ड असेल ते महाराष्ट्र स्टेट बोर्ड, CBSE. मी या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर एज्युकेशन हे ऑप्शन निवडणार आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला मीडियम चूज करायचं आहे. जे तुमचं 10वीमध्ये जे मीडियम असेल ते मीडियम तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. मी या ठिकाणी मराठी ऑप्शन चूज करतो. त्यानंतर या ठिकाणी इन्स्टिट्यूट नेम यामध्ये तुम्हाला तुमची जी 10वीची शाळा असेल ते शाळेचं नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर इकडे इन्स्टिट्यूट स्टेटमध्ये महाराष्ट्र टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यावर या ठिकाणी तुम्हाला मार्किंग टाकायची आहे. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला कितीपैकी मार्क होते, 600 पैकी, 500 पैकी, 650 पैकी, अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी मार्किंग टाकून इकडे किती मार्क मिळाले म्हणजे ऑफ 10 मार्क तुम्हाला किती मिळाले, म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी मार्किंग टाकायचं आहे. फॉर एक्झाम्पल 500 पैकी 395 आणि इकडे पर्सेंटेज आपोआप येतील. अशा प्रकारे तुम्हाला ही माहिती भरल्या शो या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. शो या ऑप्शनला क्लिक केल्यावर त्यानंतर तुम्हाला आता सिलेक्ट करायचं आहे 12वी. या ठिकाणी पुन्हा सेम प्रोसेस, तुम्हाला 12वी ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर 12वीचं वर्ष तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर बोर्ड, त्यानंतर मीडियम, स्ट्रीम, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स जे असेल ते तुम्ही टाकू शकता. अशा प्रकारे ही पूर्ण माहिती भरल्यावर तुम्हाला पुन्हा शो या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला 10वी 12वी या ठिकाणी ॲड करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहताय कोपऱ्यामध्ये की एडिटचं सुद्धा या ठिकाणी ऑप्शन दिलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली पुन्हा स्क्रॉल डाऊन करायचं आहे. त्यानंतर खाली स्क्रॉल डाऊन केल्यावर ग्रॅज्युएशनची या ठिकाणी माहिती भरायची आहे. जे तुम्ही सध्या ॲडमिशन घेतलेली असेल तेच माहिती या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही पाहताय की या ठिकाणी एज्युकेशनमध्ये UG हे ऑप्शन दिसेल. त्यानंतर इकडे जे डिग्री आपण रजिस्ट्रेशन करताना जे फॅकल्टी निवडलेली आहे BA आर्ट्स वगैरे ते या ठिकाणी दिसणार आहे. आता या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे की डिग्री प्रोग्राम. या ठिकाणी क्लिक केल्यावर म्हणजे तुम्ही कोण्या विषयामध्ये ग्रॅज्युएशन वगैरे डिग्री करत आहे ते तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन निवडायचं आहे. या ठिकाणी मी हे आर्ट्स हे ऑप्शन निवडणार आहे, BA असल्याकारणाने नाही. त्यानंतर या ठिकाणी समोरचं ऑप्शन आहे की इन्स्टिट्यूट नेम किंवा युनिव्हर्सिटी. या ठिकाणी तुमच्या कॉलेजचं नाव टाकायचं आहे. इन्स्टिट्यूट नेममध्ये तुमचं जे कॉलेजचं नाव असेल ते तुम्ही टाकू शकता. त्यानंतर इकडे स्टेट टाकायचं आहे, महाराष्ट्र स्टेट टाकायचं आहे, तुमचं जे असेल ते टाकू शकता. या ठिकाणी स्टेट टाकल्यावर इकडे जिल्हा तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे जो असेल तो. या ठिकाणी जिल्हा सिलेक्ट केल्यावर तुमचा तालुका जो असेल तो किंवा वर्ष, या ठिकाणी तुम्हाला ग्रॅज्युएशनचं वर्ष या ठिकाणी तुम्हाला 25 हे ऑप्शन चूज करायचं आहे. त्यानंतर इकडे ड्युरेशनमध्ये 3 वर्षच ठेवायचं आहे. या ठिकाणी 2 तुम्हाला निवडायचं नाही, त्यानंतर 6 हे निवडायचं नाही. एक तर तुम्ही 3 वर्ष किंवा 4 वर्ष किंवा 5 वर्ष तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. तर आपलं ग्रॅज्युएशन 3 वर्षाचं असल्याकारणानं या ठिकाणी 3 वर्ष मी निवडणार आहे. त्यानंतर शो या ऑप्शनला क्लिक करूया. या ठिकाणी पाहता की तुम्ही पासिंग वर्ष ऑटोमॅटिकली येणार आहे. आपण 2025 हे निवडल्यावर या ठिकाणी शो ऑप्शनला क्लिक केल्यावर पूर्ण माहिती भरणे तुम्हाला गरजेचे आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे हे पूर्ण माहिती भरलेलं एज्युकेशन संबंधित तो तुम्हाला शो आणि कंटिन्यू ऑप्शनला क्लिक करायचा आहे. आता या ठिकाणी 3 नंबरचा जे स्टेप आहे ते अवॉर्ड्स. या ठिकाणी तुम्हाला जेवढे काही अवॉर्ड्स भेटले असेल ते तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. म्हणजे याचा अर्थ असा की जो कोणी स्पोर्टमध्ये असेल, त्यानंतर कबड्डी वगैरे या ठिकाणी सर्वच काही ऑप्शन दिलेले आहेत. आणि जर का तुम्ही अदरमध्ये कोणता कोर्स वगैरे केला असेल तर या ठिकाणी अदरसुद्धा ऑप्शन निवडू शकता. परंतु माझ्या या केसमध्ये असं काही अवॉर्ड्सचं वगैरे ऑप्शन नाही आहे. त्यानंतर त्यानंतर तुम्हाला हे स्पोर्ट्सचं ऑप्शन तुम्ही मॅन्डेटरी नाही आहे. जर का तुमच्याकडे स्पोर्ट असेल तुम्ही टाकू शकता. त्यानंतर पुन्हा तुम्हाला शो आणि कंटिन्यू ऑप्शनला क्लिक केल्यावर 4 नंबरची प्रोसेस आहे डॉक्युमेंटची. या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. नंबर 1 मध्ये आहे
आता या ठिकाणी पाहता की तुम्ही डॉक्युमेंट्स सर्वप्रथम कुठलं अपलोड करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला पाहता आहे खाली सर्वप्रथम ॲप्लिकंट फोटो, त्यानंतर फॅमिली इन्कम प्रूफ म्हणजे उत्पन्नात दाखला, त्यानंतर 10वीची बोर्ड सर्टिफिकेट किंवा मार्कशीट दोनपैकी एक, त्यानंतर 12वीची मार्कशीट किंवा बोर्ड सर्टिफिकेट दोनपैकी एक, त्यानंतर परमनंट ॲड्रेस प्रूफ म्हणजे तुम्ही आधार कार्ड या ठिकाणी अपलोड करू शकता. त्यानंतर प्रूफ ऑफ आय डी प्रूफ या ठिकाणी सुद्धा तुम्हाला आधार कार्डच टाकायचं आहे. त्यानंतर प्रूफ ऑफ एनरोलमेंट इज करंट इन्स्टिट्यूट म्हणजे बोर्ड सर्टिफिकेट. त्याचप्रमाणे या ठिकाणी शेवटी मग तुमचं जे आपलं शाळेचं बोनाफाईड असते ते बोनाफाईड या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहे. अशा प्रकारे या ठिकाणी एक एक डॉक्युमेंट्स करून तुम्हाला अपलोड या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम ॲप्लिकंट फोटो टाकायचा आहे. ॲप्लिकंट फोटो या ऑप्शनला क्लिक केल्यावर चूज फाईल या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि डॉक्युमेंट फोटो तुम्हाला अपलोड करून घ्यायचा 2 MBच्या आतमध्ये. सो मित्रांनो, अशा प्रकारे फाईल अपलोडेड सक्सेसफुलीचा या ठिकाणी मेसेज यायला हवा. त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला 1 बाय 1 या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता. या ठिकाणी पाहताय की मी फोटो अपलोड केलेला आहे. त्यानंतर तुम्हाला 2 नंबरचा ऑप्शन आहे इन्कम प्रूफ म्हणजे उत्पन्नात दाखला. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी सर्व डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहेत. त्यानंतर सर्व डॉक्युमेंट्स अपलोड केल्यावर शो आणि कंटिन्यू ऑप्शन केल्यावर आता शेवटचं ऑप्शन आहे प्रिव्हाईजचं. या ठिकाणी पाहताय की तुम्ही जेवढाही आतापर्यंत आपण जो फॉर्म भरला असेल तो आपल्यासमोर शो होणार आहे आणि जर का यामध्ये काही करेक्शन असेल तसे तुम्ही करेक्शन करू शकता आणि एकदा सबमिट केल्यावर या ठिकाणी तुम्ही एडिट करू शकत नाही आणि एकदा करेक्शन या ठिकाणी होत नाही. परंतु ज्या कंडिशनमध्ये तुम्हाला हे करेक्शन करायचं आहे त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. फॉर एक्झाम्पल ॲक्टिंग अकॅडमिक अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही करेक्शन करू शकता आणि जर का नंतर तुम्हाला फॉर्म सबमिट केल्यावर तुम्हाला तुमची परीक्षा होणार आहे. ती तुम्हाला परीक्षा द्यायची आहे. तुम्हाला पुन्हा काही दिवसांनी तुमची शॉर्टलिस्ट लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला मेल येणार आहे. मेलवर तुम्हाला सर्व या गोष्टी उपलब्ध होतील. यासाठी तुम्हाला मेल तुम्हाला वारंवार चेक करत राहायचं आहे, अपडेट राहायचं आहे. तुम्हाला जेव्हा मेल येईल की तुमची परीक्षा कधी आहे, काय आहे, तर ते तुम्हाला या पोर्टलमध्ये समजणार आहे. म्हणजे तुम्ही या ठिकाणी पाहताय की सध्या आपले जे ॲप्टिट्यूड टेस्ट हे पेंडिंग दाखवत आहे आणि ॲप्लिकेशन स्टॅटस इन प्रोसेस दाखवत आहे. म्हणजे पेंडिंग जेव्हा येणार आहे म्हणजे ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजे जेव्हा तुमचं शॉर्टलिस्ट लागेल किंवा जेव्हा त्याची एक्झाम राहणार आहे त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी ते तारीख वगैरे मेलवर तारीख येणार आहे. ते या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन पेपर द्यायचा आहे कुठं न जाता कुठल्याही सेंटरवर. सो मित्रांनो, अशा प्रकारे हे आज आपण रिलायन्स फाउंडेशनचा ऑनलाईन फॉर्म भरलेला असून जर का यामध्ये काही अडचण असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ एवढं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.